नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशा संक्रांत विशेष तिळगुळाच्या करंज्या कशा करायच्या ते बघतोय। आणि बघा मस्त अशा खुसखुशीत बनून तयार होतात। तुम्हाला मी इथे एक तोडू सुद्धा दाखवते। क्या बात आहे, खाण्यासाठी एकदम अशी परफेक्ट झाली आहे। मस्त अशा खुसखुशीत बनून तयार होतात आणि अगदी हवाबंद डब्यात ठेवला तर महिनाभर सहज टिकतात। तुमच्यासुद्धा ह्या करंज्या अशाच यायला हव्या, तर त्यासाठी तुम्हाला संपूर्णच व्हिडिओ बघावा लागेल। अजिबात कुठे स्किप करून बघू नका। करंजीचं पीठ कसं मळलं, सारण कसं बनवलं आणि करंज्या कशा तळल्या संपूर्ण टिप्स आहेत, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत आतून छान गच्च सारण भरलेला आणि बाहेरून छान अशा खुसखुशीत राहणाऱ्या तिळगुळाच्या करंज्या करायला घेऊया। सगळ्यात आधी आपण करंजीची कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी या वाटीने मोजून 1 वाटी गच्च भरून मैदा घेतला। बारीक रवा आहे, तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून घेऊ शकता। हा यामध्ये घालून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। अगदी थोडंसं मीठ घाला, नाही तर जास्त घालसाल तर आपल्या करंज्या खारट होतील। आणि 1 चमचा इथं मी थंडच तेलाचं मोहन घेतलं आहे, 1 चमचा तेल घालून घेतलं। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। हे मिश्रण मैद्यामध्ये रवा घातल्याने करंजीचं जे बाहेरील ते छान असं कुरकुरीत होते। करंजी अजिबात मऊ पडत नाही त्याने। मैद्यामध्ये रवा, मीठ आणि तेल मी व्यवस्थित मिसळून घेतलं। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान अशी याची कणिक मळून घ्यायची। मैदा भिजायला बराच वेळ लागतो, म्हणून सगळ्यात आधी कणिक मळून घेते आणि नंतर मग आपण बाकीचं साहित्य सुद्धा बघून घेऊया। बघा इथं व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची। बघा इथे मी छान अशी कणिक मळून घेतली। जास्त अशी सैलसर सुद्धा नाही आणि जास्त कडक सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीची ही कणिक मळून घेतली। याचा एक आपण असा गोळा करून घेऊया। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि अर्धा तास ही कणिक मुरवण्यासाठी ठेवून देऊया। आता आपल्याला करंजीच्या आतील सारण करायचं आहे। त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आणि बघा इथं मी 1 वाटी तीळ घेतले आणि याच वाटीने मोजून 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड लागेल। आता कढईमध्ये ही तीळ आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। बघा छान चटचट आवाज येईपर्यंत ही तीळ आपण भाजून घेऊयात। छान असा चटचट आवाज आला आहे। आता मी गॅस बंद करते। आता हे तीळ आपल्याला बघा इथं मिक्सरचं भांडं आहे, यामध्ये हे तीळ मी काढून घेते। तीळ काढून घेतली। आता याला संपूर्णपणे गार होऊ देऊ आणि मग आपण याची मिक्सर एकदम अशी बारीक पूड करून घ्यायची आहे। बघा इथे मिक्सरला मी छान अशी बारीक पूड करून घेतली। एका बाउलमध्ये काढायचं आहे मिश्रण आणि आता आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि त्यासोबत अर्धा चमचा वेलची पूड आहे ही घालून घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही यामध्ये किसलेलं खोबरं सुद्धा घालू शकता। आता मिक्सरला आपल्याला एकदा फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुळाची एकही गुठळी राहणार नाही। एकदा आपल्याला मिक्सरमधून छान गुळासोबत हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे। बघा इथे मिक्सरच्या भांड्यात छान हे मिश्रण मी गुळासोबत एकजीव करून घेतलं। आता हे मिश्रण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं बाउलमध्ये। छान असा सुगंध येत आहे। बघा असं व्यवस्थित हे मोकळं करून घ्यायचं मिश्रण। बघा इथं मिश्रण मी एकदम असं मोकळं करून घेतलं आणि बघा इथं अर्धा तास होऊन गेला। कणिकसुद्धा छान मुरली आहे। झाकण काढून बघूया। बघा मस्त अशी कणिक दुप्पट तिप्पट फुलली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी मऊ लुसलुशीत झाली ही कणिक। एक वेळेस याला हाताने छानपैकी असं मळून घ्यायचं, कारण आपण यामध्ये रवा घातला होता, तो भिजायला थोडा वेळ लागला। अर्धा तासभर तरी आपण हे कणिक व्यवस्थित अशी मळून घेतली। आता याचा एक गोळा घ्यायचा, तुम्ही बघू शकता लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन घ्यायचा। आता हे परत आपल्याला बाजूला ठेवायची। इथं मी एक पोळपाट घेतला आहे आणि आता हा गोळा घ्यायचा आणि छान याची पोळी लाटून घ्यायची। पीठ किंवा तेल लावायची काहीच गरज नाही, सहज लाटल्या जाते ही। बघा याप्रमाणे असं बघा इथं
इथे मी एक अशी छोट्या आकारामध्ये याची पोळी लाटून घेतली. तुम्ही बघू शकता. जास्त जाडसरसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, अशी मध्यम प्रमाणे ही लाटून घ्यायची. तर इथे आपल्याला सारण छानपैकी असं भरून घ्यायचं. यामध्ये जेवढं यामध्ये मावेल तेवढं सारण असं भरून घ्यायचं. आता इथं कढईला थोडं हे याला पाणी लावायचं. कढईने सर्वत्र असं पाणी लावून घ्यायचं. आता ही यावर अशी दोडून घ्यायची. बघा याप्रमाणे असं. बघा इथं मी व्यवस्थित ह्या कढा अशा बंद करून घेतल्या. आता प्रत्येकाच्या घरामध्ये काटा चमचा अवेलेबल असतो. आता या चमच्याने याला मी छान अशी टोचून घेते चांगल्या प्रकारे असं, जेणेकरून छान अशी डिझाईन दिसेल. बघा याप्रमाणे असं त्या पाहते. बघा किती सुंदर दिसते. तर आपण याला काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आपली ही करंजी बनून तयार आहे. बघा आता याचप्रमाणे सगळ्या करंज्या देखील करून घेते. आता इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं मी आणि त्याचसोबत इथं आपल्या करंज्यासुद्धा बनवून घेतल्या. यामध्ये एक कण सोडून बघायचा. बघा छान यावरती बबल्स येत आहे, म्हणजे तेल व्यवस्थित असं तापलं आहे. जास्त असं कडकड तेल तापून घ्यायचं नाही, हलकंसं गरम करून घ्यायचं. आणि यामध्ये आता गॅस मंद आचेवर करून यामध्ये एक एक करंजी सोडून घेऊयात. आणखी मी यामध्ये एक करंजी घालून घेते. इथं पलटी करायची अजिबात घाई करायची नाही. तुम्ही बघू शकता करंजी छान अशी फुलून वरती येते. आता आपण याला पलटी करून घेऊया. बघा काय बात आहे. बघा किती छान दिसत आहे. मस्त अशी एकदम टम्म फुगली आहे. आता या करंजीला व्यवस्थित असा गोल्डन रंग येईपर्यंत 3 ते 4 मिनटासाठी तळून घ्यायचे आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन रंग आला या करंजीला. आता ही मी लगेच काढून घेते. बघा अशा छान होऊ द्यायच्या. झाऱ्यातून संपूर्ण तेल निथळून काढायचं. आता याचप्रमाणे बाकीच्या करंज्या देखील आपण तळून घेऊया. बघा इथं आपल्या छानपैकी अशा तिळगुळाच्या करंज्या बनवून तयार आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. बघा किती खुसखुशीत झाले आहे. यातील आतील सारणसुद्धा छान गच्च भरलेलं आहे आणि वरती आवरणसुद्धा छान असं खुसखुशीत झालं आहे. खाण्यासाठी खूप छान लागतात. तर संक्रांतीच्या दिवशी ह्या तिळगुळाच्या करंज्या तुम्हीसुद्धा नक्की करून खा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.